जी मला तुम्हाला हा प्रश्न आहे कारण का मी बऱ्याच वेळेला तुमच्या कुटुंबियांकडून लंडनच्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या खूप स्टोऱ्या ऐकल्यात। मला माझ्या आठवणीनुसार कदाचित आपलं कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र लंडनवारी देखील करायचं। काय नेमकं लंडनचं रहस्य आहे? तुमचं हे वाक्य दुरुस्त करतो। आम्ही एकत्र कधीच कुठे प्रवास केलेला नाही। योगायोगाने जर समजा आम्ही एअरपोर्टला भेटलो तर तो एकत्रित प्रवास होत नाही। ते एकाच फ्लाईटमध्ये असतील किंवा आमचं काहीतरी ठरलं असेल तर आम्हीच एकाच फ्लाईटमध्ये होतो, पण तिथे असं काय एकत्र फिरणं, एकत्र प्लॅन करून एकत्र मित्रपरिवार जसा जातो तसं काही नाही। आणि तिकडे जे कोण त्यांच्याबरोबर असायचे, आता उद्धवजी कदाचित वॉलेट पण ठेवत नाही। मला जे काही इतक्या वर्षामध्ये लहानपणापासून मी त्यांना बघतोय, उद्धवसाहेब कदाचित वॉलेट ठेवत नाही, तर नेहमी एक गुजराती मारवाडी सोबत असायचा। जे काय खरेदी करायची आहे त्याचं क्रेडिट कार्ड स्वाईप व्हायचं। हे तुम्ही डोळ्यांनी बघितलं? हे डोळ्यांनी बघितलेलं आहे। आता एक शहर, लंडन शहरामध्ये फिरणारे, शॉपिंग करणारे गल्ल्या 4, तर त्याच्यामध्ये अच्छा तो बिल्डर काय असा काय पाकिस्तानी नव्हता ना, तो इकडचाच होता, तो ओळखीचाच होता। तो सांगायचा ना बहुत खर्चा हो गया, मला आयो क्यों तुम, बोला अभी क्या करेगा, आना पड़ता है। पण तुमच्यात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला नारायण राणे साहेबांनी देखील उल्लेख केला आहे की मला तोंड उघडायला लावू नका, मी तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढीन। तुम्ही म्हणताय मी शेवटच्या टप्प्यात काही गोष्टी बाहेर काढणार आहेत, काही नावं बाहेर काढणार आहे। हे नेमकं गुलदस्त्यात का ठेवलं आहे तुम्ही एवढं? बघा, गुलदस्त्यात असा विषय नसतो। आपल्या मर्यादा आपण ठेवायच्या असतात। राजकारणामध्ये सगळंच काय रसातळाला जाऊ नये, सगळंच काय बिलो द बेल्ट होऊ नये। समोरच्या माणसांनी मर्यादा पाळल्या तर आम्ही मर्यादा ठेवणार। बघा, राजकारणामध्ये कोणच धुतला तांदळाचा नाही आहे। पण निलेशजी तुमच्या घरावर ते आले होते, अजून कुठल्या मर्यादा? नाही, मर्यादा म्हणजे तशा नाही म्हणत आहे। आमचं राणेसाहेबांचं, आमच्या घराचं, बाळासाहेब ठाकरेंवर जे प्रेम आहे ते शब्दांनी आम्ही सांगू शकत नाही। स्वर्गीय बाळासाहेब जे होते ते होते, आणि त्यांच्याच घरात उद्धवजी आहेत, आदित्यजी आहेत, हे सगळी लोक आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत। आता त्या आपण कधी कधी विचार करतो की आपण किती सांगायचे आहेत, काय सांगायचं आहे। आमच्या घरापर्यंत आली ही वस्तुस्थिती खरी आहे, पण तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो। आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो 2022 नंतर आम्हाला पण संधी मिळाली। आता मातोश्री 2 आलं आहे, बरोबर ना? ते नाव काय ठेवलं माहीत नाही, त्याला म्हणतात मातोश्री 2। आमच्याकडे पण तो FSI जो मिळाला आहे ना, तुम्ही माहिती काढा। कलानगरला एक FSI आणि त्या बिल्डिंगला एक FSI आहे। अच्छा, कितीचा FSI आहे? कितीचा नसतो, लक्षात किती घ्या। FSI मिळाला? एरिया तुम्हाला सांगतो ना, मला पूर्ण बोलू द्या। काय एक तुम्ही विचारलं तर हे कट करतायत, हे विचारलं तुम्ही कट करताय। आम्ही एक साधी तक्रार सुद्धा केलेली नाही। आमचं घर पाडायला आल्या, घरात आम्ही कोणी नव्हतो तेव्हा घरावर मोर्चा काढण्यात आला। घरात फक्त मुलं आणि लेडीज अशा असताना, आम्ही तिघही पुरुष घरात नसताना घरात घुसायचा प्रयत्न झाला। जेव्हा आम्ही सत्तेत आलो, FSIचा हा नियम आमच्यासमोर कोणतरी घेऊन, आता बघा तुम्ही सत्तेत असल्यावर ना कोणतरी तुमच्याकडे येतं, साहेब ते आता तुम्ही कशी कळ काढली की तुम्ही का नाही बोलत, तसे कळ काढणारे अनेक असतात। ते येतात आमच्याकडे की साहेब बघा तुमच्या घरावर आले, तुम्ही त्यांच्या घरावर जा। साहेब बोलले नाही जाणार, कोणाच्या घरावर नाही जाणार। राजकारणामध्ये अलिखित करार असतो, तू माझ्या कुटुंबावर जायचं नाही, तू माझ्या घरावर जायचं नाही, मी तुझ्या घरावर आणि कुटुंबावर येणार नाही। आम्ही ते पाळतो साहेब, आम्ही पाळतो। आम्ही कधी घरावर गेलेलो नाही। हा FSIचा जो फ्लॉ तुम्हाला सांगितला, हा इतका मोठा फ्लॉ आहे। तुम्ही कुठेही माहिती काढा, जर माझी चूक असेल तर, पण मी तक्रार करणार नाही। मी सांगणार नाही की कोणी जाऊन तक्रार करावी। ठीक आहे, कुठल्या तरी नियमामध्ये त्यांनी बसवलं असेल, नवीन काहीतरी DP तयार झाला असेल, नवीन DPनुसार ह्यांना काहीतरी सवलत दिली असेल, काही होऊ शकतं ना। पण आम्ही कधी एवढं, तेव्हा तर काही त्यांना माहीत नव्हतं FSI लॉ कसा असतो, TDR कुठून कुठे आणायचा असतो, स्लमचा TDR काय, जनरल TDR काय, रिझर्वेशनचा TDR काय, काही नव्हतं। तरी आमच्या साहेबांनी ठरवलं, निलेश नाही, काही जरी झालं आपण कोणाच्या घरावर जायचं नाही। त्यांनी केलं ना, आपण नाही करायचं। त्यांच्या मुलाबाळांवर जायचं नाही। आज आदित्यजींवर का बोलावं लागतं? कारण का आज ते राजकारणात आहेत, ते जसे वागतात, आज ते आमच्या शिंदे साहेबांवर नको ते बोलतात। आम्ही पातळी सोडायला गेलो, आम्ही सोडू शकतो ना, पण कधीतरी त्यांना ती जाणीव व्हावी। आता पहिल्यासारखे ठाकरे राहिलेले नाहीत।
तुम्ही ठाकरे म्हणजे कोण नवाब किंवा कोण राजेशाहीवाले नाही. तुम्ही जमिनीवर येऊन काम करा, तुम्ही जमिनीवर राहून लोकांची सेवा करा, आपण स्वागत करू. काय भाषा हो, काय त्या अमित साटमना एक माजी मुख्यमंत्री ही भाषा वापरतो एका पक्षाच्या अध्यक्षावर. मग आम्ही का टाळ्या वाजवायच्या? पण जसा तुमचा मूळ प्रश्न होता ना, तुम्ही का मर्यादा पाळता? आम्ही मर्यादा पाळतो कारण का संस्कार तसे झालेले आहेत. कोणाच्याही घरावर नाही, किती जरी मोठा दुश्मन आला. वैभवजी तुम्हाला सांगतो, आमच्या घरावर आम्हाला ठार मारण्यापर्यंत प्रयत्न झाला, पण कधी आम्ही कोणाला मी समोरच्याला ठार मारील असं माझ्या मनात पण कधी आलेलं नाही. मी तुम्हाला नावंसकट सांगेन की कशा सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या, पण आता काय करू मी? मला नाही ना करायचं त्यांच्याबरोबर तसं. मी कोणाच्या मुलाबाळावरून जाणार नाही, मी कोणाच्या घरावर जाणार नाही. हे आमच्यावर संस्कार आहेत, मी पालन करणार त्याचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.